Hello everyone. Today we are going to learn Unit 4.6 The Worth of a Fabric म्हणजे विणलेल्या कापडाचे मूल्य. तमिळ संत कवी थिरुवल्लुवर यांच्या जीवनामधील एक प्रसंग या पाठात दिलेला आहे. चला तर मग तो प्रसंग पाहूया. थिरुवल्लुवर वॉज अ ग्रेट तामिळ सेंट पोएट हू लिव्ड मोर दॅन 2000 years ago. थिरुवल्लुवर हे 2000 वर्षांपूर्वी राहणारे एक तमिळ संत कवी होते. थिरुक्कुरल इज द बुक ऑफ हिज टीचिंग्स. थिरुक्कुरल हे त्यांची शिकवण असलेले पुस्तक आहे. इट इज ग्रेटली लव्ड अँड रिस्पेक्टेड इव्हन टुडे. आजच्या काळातही ते पुस्तक लोकांना खूप आवडते व त्याचा आदर केला जातो. थिरुवल्लुवर वॉज अ टेक्स्टाईल विवर. थिरुवल्लुवर हे कापड विणणारे म्हणजे विणकर होते. He wove beautiful fabrics and sarees and sold them in the market. ते सुंदर कापड आणि साड्या विणीत आणि बाजारात विकत असत. People said that he never got angry, never used bad words, never shouted at anyone. लोक म्हणत की ते कधीच रागावत नसत, कधीच वाईट शब्द वापरीत नसत आणि कोणावरही कधीच ओरडत नसत. In the same town there lived a rich young man. त्या शहरात एक तरुण श्रीमंत गृहस्थ राहत असे. He wasted most of his time roaming around with his friends. तो आपला सर्वाधिक वेळ आपल्या मित्रांबरोबर इकडे तिकडे भटकण्यात वाया घालवत असे. They often made fun of other people. ते सर्वजण वारंवार इतर लोकांची टिंगलटवाळी करत असत. I don't believe what people say about this Walluvar, said the young man one day. एके दिवशी तो तरुण गृहस्थ म्हणाला, लोक या वल्लुवरविषयी जे काही म्हणतात त्यावर माझा विश्वास नाही. I am sure I can make him angry. मला खात्री आहे की मी त्याला राग आणू शकेन. Let's have some fun today. चला आपण आज जरा गंमत करूया. So the arrogant young man approached Thiruvalluvar in the market and picked up a beautiful piece of fabric. असे म्हणून तो उद्धट तरुण माणूस थिरुवल्लुवरांजवळ बाजारात येऊन ठेपला आणि त्याने कापडाचा एक सुंदर तुकडा उचलला. How much does this whole fabric cost? he asked. या संपूर्ण कापडाची किंमत किती आहे त्याने विचारले. 8 coins. The saint named the price. 8 नाणी. त्या संतांनी किंमत सांगितली. द यंग मॅन अनफोल्डेड द फॅब्रिक अँड टोअर इट इंटू 2. त्या तरुण माणसाने त्या कापडाची घडी उलगडली आणि फाडून त्याचे 2 तुकडे केले. व्हॉट्स द प्राईस ऑफ धिस पीस नाऊ? आता या तुकड्याची किंमत किती? 4 coins. द सेंट ॲन्सर्ड पोलाइटली. 4 नाणी. ते संत नम्रपणे म्हणाले. द यूथ वॉज टेकन अबॅक. तो तरुण आश्चर्याने थक्क झाला. व्हाय डझंट द मॅन गेट अँग्री? ही थॉट. हा गृहस्थ संतापला का नाही? तो विचार करू लागला. ही देन टोअर द हाफ पीसेस इंटू हाफ अगेन. नंतर त्याने ते अर्धे तुकडे पुन्हा फाडून अर्धे केले. अँड नाऊ? आणि त्याने विचारले आता? 2 coins वॉज द ॲन्सर. उत्तर आलं 2 नाणी. Now it was the young man who became impatient and agitated. आता त्या तरुण माणसावर उतावीळ आणि प्रक्षुब्ध होण्याची पाळी आली होती. He tore the pieces into half again and again, saying, "And now, what's the price now?" तो ते कापडाचे तुकडे पुन्हा पुन्हा फाडू लागला आणि म्हणत राहिला, आणि आता याची किंमत किती आहे? थिरुवल्लुवर calmly went on reducing the price to half every time. थिरुवल्लुवर प्रत्येक वेळी शांतपणे ती किंमत अर्धी करीत सांगू लागले. ॲट लास्ट द फॅब्रिक वॉज रेड्यूस टू रॅग्स. शेवटी त्या कापडाच्या चिंध्या झाल्या. सो थिरुवल्लुवर सेड इन अ क्वाइट टोन, नाव धिस फॅब्रिक हॅज बिकम वर्थलेस. आय विल नॉट नेम एनी प्राईस फॉर दिस रॅग्स. शेवटी त्या कापडाच्या चिंध्या झाल्या तेव्हा थिरुवल्लुवर शांत स्वरात म्हणाले, आता हे कापड कवडी मोलाचे झाले आहे. मी या चिंध्यांची कोणतीच किंमत सांगणार नाही. द यंग मॅन डिड नॉट नो व्हॉट टू से. त्या तरुण माणसाला काय बोलावे हे समजेना. बट ही वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस. परंतु त्याला आपल्या संपत्तीचा गर्व होता. सो ही ऑफर्ड टू पे 8 coins टू द सेंट.
म्हणून त्याने त्या संतांना 8 नाणी देऊ केली. फॉर द फर्स्ट टाईम थिरुवल्लुवर स्माइल्ड बट ही रिफ्यूज टू टेक द मनी. आता प्रथमच थिरुवल्लुवरांनी स्मितहास्य केले, परंतु त्यांनी ते पैसे घेण्याचे नाकारले. यंग मॅन, नाव दिस फॅब्रिक इज ऑफ नो यूज. तरुण माणसा, हे कापड आता निरुपयोगी आहे. इट हॅज बिकम वर्थलेस. ते कवडीमोल झाले आहे. व्हाय? बिकॉज नो वन विल बी एबल टू विअर इट नाऊ. का? कारण ते आता कोणीही वापरू शकत नाही. डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. तुला माहीत आहे का, तो कपडा एका दिवसात तयार करण्यात आलेला नव्हता. मेनी पीपल हॅव टॉईल टू मेक इट. अनेक लोकांनी तो तयार करण्याकरिता काबाड कष्ट केले आहेत. द फार्मर हू ग्र्यू कॉटन इन हिज फील्ड वर्कड हार्ड फॉर मंथ्स थ्रू सन अँड रेन. कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्याने त्याच्या शेतात उन्हा पावसात अनेक महिने कठोर परिश्रम केले आहेत. ही पिक्ड कॉटन फ्रॉम इच बॉल अँड गेव इट फॉर स्पिनिंग. बॉल मीन्स pod of the cotton plant and spinning means process of making yarn or thread out of cotton wool. त्याने कापसाच्या बोंडातून कापूस गोळा केला व कातायला दिला. Then someone else carded the cotton and spun it into long uniform threads. Carded means clean and comb cotton to remove seeds and spun is past tense of spin. नंतर कोणीतरी दुसऱ्याने कापसातील बिया काढून तो स्वच्छ केला आणि पिंजून त्याचे लांब समान धागे बनवले. द थ्रेड्स वेअर डाईड केअरफुली सो दॅट दे टूक ऑन दीज लवली कलर्स. त्या धाग्यांनी हे सुंदर रंग धारण करावेत म्हणून त्यांना काळजीपूर्वक रंग दिला. माय वाईफ अँड आय वो द थ्रेड्स टुगेदर पुटिंग इन ब्युटिफुल डिझाईन्स. माझ्या पत्नीने आणि मी दोघांनी मिळून ते धागे एकत्रित विणले व त्यांना नक्षीदार बनवले. वी थॉट सम डे समवन विल लाईक धिस फॅब्रिक विल बी हॅपी टू विअर इट. आम्हाला वाटले कोणत्या तरी दिवशी कोणाला तरी हे कापड आवडेल आणि ती व्यक्ती तो परिधान करून आनंदी होईल. देन ऑल आवर वर्क वुड हॅव बीन रिवॉर्डेड. तेव्हा आमच्या सर्व कष्टाचे फळ मिळू शकले असते. व्हेन यू डिस्ट्रॉईड द फॅब्रिक you destroyed all the love and labor that went into its making. तू जेव्हा ते कापड नष्ट केलेस तेव्हा ते तयार करण्याकरिता केलेली माया ममता आणि परिश्रम तू नष्ट केले आहेस. मनी कॅन नॉट ब्रिंग इट बॅक. पैसे ते परत आणू शकत नाहीत. द सॉफ्टली स्पोकन वर्ड्स टच द यंग मॅन्स हार्ट. त्या मृदू शब्दांनी त्या तरुण माणसाचे हृदय भारावून गेले. नाऊ ही वॉज रिअली अशेम्ड ऑफ हिमसेल्फ. आता त्याला स्वतःविषयी खरोखरीच लाज वाटली. अँड डू यू नो थिरुवल्लुवर वेंट ऑन टू से. आणि तुला माहीत आहे का, थिरुवल्लुवर पुढे म्हणाले, आय कॅन वीव अनदर फॅब्रिक लाईक धिस बट अवर लाईफ इज ऑल्सो लाईक धिस फॅब्रिक. मी अशासारखे दुसरे कापड विणीन परंतु आपले आयुष्यसुद्धा या कापडासारखे आहे. इफ यू टिअर इट अपार्ट विथ हेस्टी थॉटलेस ॲक्शन्स इट विल बी डिस्ट्रॉईड. ते जर तू तुझ्या उतावीळ अविवेकी कृत्यांनी फाडून टाकलेस तर ते नष्ट होईल. अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन. आणि ते तुला कधीही परत मिळणार नाही. थिरुवल्लुवर्स वर्ड्स ओपन द यंग मॅन्स आईज. थिरुवल्लुवरांच्या या शब्दांनी त्या तरुण माणसाचे डोळे उघडले. देअर अँड देन ही डिसाइडेड टू गिव्ह अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स. तेथे आणि त्याच क्षणी त्याने आपला रिकामटेकडेपणा व वाईट सवयी सोडून द्यायचे ठरवले. नाव लेट्स सी द पॉइंटर्स. फर्स्ट क्वेश्चन, रीड द स्टोरी सायलेंटली. सेकंड क्वेश्चन, राईट अ शॉर्ट नोट ऑन थिरुवल्लुवर using the information given in the story. Thiruvalluvar was a great Tamil saint poet who lived there many years ago. His teachings are given in a book named Thirukkural. The book is greatly loved and respected even today. Thiruvalluvar was a textile weaver. He wove beautiful fabrics and saris and sold them in the market. He never got angry, never used bad words, and never shouted at anyone. Question third. Read aloud the speech in which Thiruvalluvar explains how the fabric was made. Present the process in the form of a chart. Question 4.
Choose any one of the objects we use daily and find out how it is made. Present the information in the form of a chart. Question 5th. Retell the story in your mother tongue.